जय गोपाल कुमार जय गोपाल कुमार मामा मामा राम कृष्ण हरे कामणे माझे सर्व सुख कामणे माझे
संसाराच्या नावे घालून या शून्य संसाराच्या नावे घालून या संसाराच्या नावे घालून या संसाराच्या नावे घालून या वाढता पुण्य धर्म हा पुण्य धर्म केला वाढता हा पुण्य धर्म केला संसाराच्या नावे घालून या संसाराच्या नावे घालून या संसाराच्या नावे घालून या संसाराच्या नावे घालून या वाढता पुण्य धर्म केला वाढता हा धर्म केला वाढता हा हरिभजन हे धवळले जग हरिभजनी हे धवळले जग हरिभजन हे धवळले जग हरिभजनी हे धवळले जग कविला लाग कलिकाळाचा कविला लाग कलिकाळाचा कविला लाग कलिकाळाचा कोणाही नरगे साधनाचा पंग साधनाचा कोणाही नरगे साधनाचा पंग साधनाचा करणे केला त्याग देह हरिभजन हे धवळले जग हरिभजनी हे ढवळले जग हरिभजन हे धवळले जग हरिभजनी हे ढवळले जग कविता लाग कलिकाळाचा कविता लाग कलिकाळाचा कविता लाग कलिकाळाचा म्हणे सुख समाधी हरी कथा 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 येणे भव व्यथा गाई भव व्यथा तेने भव म्हणे सुख समाधी हरी कथा समाधी हरी कथा म्हणे सुख समाधी हरी कथा समाधी हरी कथा येणे भव व्यथा गाई भव व्यथा भव व्यथा हरिभजन हे धवळले जग हरिभजनी हे ढवळले जग हरिभजन हे धवळले जग हरिभजनी हे ढवळले जग कविता लाग कलिकाळाचा कविता लाग कलिकाळाचा कविता लाग कलिकाळाचा जय विठोबा जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार गोपाल कुमार जय गोपाल कुमार गोपाल कुमार जय गोपाल कुमार जय गोपाल कुमार जय गोपाल कुमार गोपाल कुमार जय विठोबा पुंडरीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम तुकाराम जय गोपाल कुमार 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 पुंडरीक
संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. हरी भजने हे धवळले जग चुकविला लाकळी काळाचा. कोणाही नळगे साधनाचा पांग करणे केला त्याग देहबुद्धी. हरी भजने हे धवळले जग चुकविला लाकळी काळाचा. तुका म्हणे सुख समाधी हरिकथा नेने भववेता गाईल जो. तुका म्हणे सुख समाधी हरिकथा नेने भववेता गाईल जो. हरी भजने हे धवळले जग चुकविला लाग कळी काळाचा. संत शिरोमणी जगद्गुरु श्री संत तुकोबाराय प्रस्तुत सेवेसाठी घेतलेल्या अभंगातून काय म्हणतात. संसाराच्या नावे घालून या शून्य. तर संसाराच्या नावावर शून्य घालायचं म्हणजे काय हे ओळखून घ्यायचं. पुढं म्हणतात वाढता हा पुण्य धर्म केला. म्हणजे पुण्य वाढतंय धर्म करून. त्यासाठी मी धर्म केला म्हणतो. हरी भजने हे धवळले जग. माणसं जागी केली आणि राम राम म्हणाय सांगित सुटलो म्हणजे. हकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका. तुका म्हणे मग झाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप. मला भगवंतांनी निरोप देण्यासाठी पाठवले आणि तुम्ही आपलं देवाचं नाव घ्या अशी माणसं जागी केली. हरी भजने हे धवळले जग. धवळले म्हणजे शुद्ध केलं, पापमुक्त केलं, अज्ञानमुक्त केलं. चुकविला लाग कळी काळाचा. सगळी जेवढीही निर्माण केल्याची काळानंच केलं. काळाचं तीन विभाजन आहे. भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ. आता कीर्तन वर्तमान काळात आहे. राहिलेला भविष्यकाळ आहे, गेलेला भूतकाळ आहे. काळ हा सुद्धा देवच आहे. कोण आहे? काळाबद्दल आला म्हणजे वाईट वाटते माणसाला. पण आता आमच्यासारखी माणसं 70-80 वलंडलेली निकामी झाली आणि हातून नावं घेऊन संडास व्हायला आलं तर त्याला त्यातनं सोडविल्याला बरं का राखलेलं बरं. म्हणजे काळ यातला प्राण हरण करतोय आणि सोडवतोय हे बरं आहे. गळपा जरी लावला आणि प्राण गेला नाही तर काय काय. गळपास लावल्यावर कसं ना प्राण हरण होतोय ना औषध खाल्यावर. पण असल्या गोष्टी करायच्या नाही. आत्महत्येसारखं दुसरं पाप जगात मोठं किती त्रास होतो. दिवस दिवस काढी जायचं, तो त्रास सहन करी जायचा. कोणाही न लगे साधनाचा पांग.
आता मंत्रोक्त भक्ती आहे, तंत्रोक्त बी आहे, तंत्र एक शास्त्र आहे. ती साधना केल्याशिवाय मंत्र तंत्र चालत. शाना माणूस आहे त्याला तरी भटाला तांदूळ वेळेवर पडतात का नवरा नाचवीत बसल्या. नवरा तुमच्याकडे आता श्रीमंत पूजेला तांदूळ टाकायचे नेत्यात का नाही? नाही नेत. श्रीमंत पूजा करताना आता घटकाभराचं लगीन असलं कुठलं काय सगळं तेच म्हणायचं. पण लग्नाला नवरा मंडपाताना जरी श्रीमंत पूजेस आणायचं कुठं आणि दोघांनी धरून तांदूळ टाकलेल्या पाठापर्यंत उलटाच आणायचा कुठं. अंतरपाठ धरल्या अंतरपाठाकडे घोडा करायचा. ही सुद्धा शास्त्रोक्त पद्धत आहे. हिच्या पाठीमागे हे शास्त्र आहे, भूमिका आहे. तसं काय उगाच काय केलेलं नाही. मग श्रीमंत पूजेत जर पोरं लिजिम खेळत बसली वाटायला मुहूर्त ठरला तर नवरा वेळेत आणला नाही म्हटल्यावर बामणाचं काय चुकलं. आल्या का दोन्हीकडली माणसं म्हणायचं तांदूळ टाकायचं, दक्षिणा घ्यायची आणि निघायचं. जाणत्यान साधे मंत्रतंत्र काळ तुकोबाराय सांगतात जाणत्या माणसाला सुद्धा मुहूर्त साधत नाही. ते हे दुर्बळ काय होती ज्यांना कळतच नाही की काय करते म्हणून साधनाशिवाय साध्य नाही. 2 मजली घर बांधल्यावर जिना ठेवायला पाहिजे का नको? काय म्हणता? जिना ठेवायला पाहिजे. मालकाला चढायचं नसलं तर ट्रेन बसवून घ्यायचं. असं ना साधन म्हणायचं त्याला. काय म्हणायचं? क्रेन हे साधन आहे, जिना हे साधन आहे, खालवर करायचं साधन आहे. तसं देवाकडे जाण्यासाठी साधन आहे. त्यातलं उत्तम साधन सांगितले ते नामसंकीर्तन साधन पै आणि साधन सांगितलं ज्या समाजाचं कल्याण आहे, ज्यात आमचं कल्याण आहे. कशा साधनं करावी, करून असं नाही. साध्य काय आहे बघावं, काय मिळतंय बघावं, साधनं करावी. सोपी असली तर काय वाईट आहे. साधने तरी हीच दोन्ही, 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 जरी कोणी चालेल, जरी कोणी चालेल, पर जाऊ पर नाही, पर जाऊ पर नाही, पर जाऊ पर नाही. जरी कोणी चालेल, जरी कोणी चालेल, परद्रव्य पर नाही, परद्रव्य पर नाही, परद्रव्य पर नाही. साधने तरी हित दोन्ही, साधने तरी हित दोन्ही, साधने तरी हित दोन्ही, साधने तरी हित दोन्ही.
साधने तरी हीच दोन्ही तरी कोणी साधे परद्रव्ये परनारी साधना करायची आहे. रावणानं साधना करून शिव प्रसन्न केला, लंका सोन्याची करून टाकली. रावणानं अमरकुपी मिळवली, मरण येऊ नये म्हणून. रावणानं देवाकडे वर मागितला, राक्षसापासून दैत्यापासून देवापासून कुणाकडे मला मृत्यू नको. ही साधनं करून मिळवलं. तुम्हाला मला काय सांगायचं, ही साधनं करून मिळते. साधनं करून पार्वती मागून नेली. कुणी तिला भगवान विष्णू सोडवली. लांबडी कथा येतात ती सांगित बसत नाही तुम्हाला. आणि त्यानं तुम्हाला सांगतो रामाची बायको सुंदर होती, उचलून नेली. कोणी मग अतिसुंदरपणा बरा म्हणता का नको म्हणता? अति ज्ञान माणसाला असू नये, अति सुंदर माणूस असू नये, अति श्रीमंत माणूस असू नये. ही सगळी वाया जाते. काय होते? सीतेला सौंदर्य अडवालं, रावणानं उचलून नेली. देवाची पत्नी असून एक राजपुत्राची मालकीन आहे, देवाची पत्नी उचलून नेली. रावणाला अहंकार होता, त्यानं आपला अहंकार सोडला का त्या अहंकारात कुळासकट मेला. मग तडजोड स्वीकारावी का अहंकार करावा? तडजोडी वाचावं. लय अहंकारात पडून वाया जाऊ नये. अंगदाला पाठीला तडजोडीसाठी कशाला? त्यानं मान्य केलं नाही. तुकोबारायचं म्हणतात काय, कोणाही न लगे साधनाचा पांग, करणे केला त्याग देहबुद्धी. तुम्ही आता मी 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 असं म्हणता नाही. दारात कोण आलंय? मी आले. माझ्याशिवाय घर चालत, ह्यालाच अहंकार म्हणायचा. काय म्हणायचा? ह्याचा आजा होता तो हे होता घर चालवायचे. काय म्हणता? आता आम्ही नव्हता होता हे गाव होतं का नाही? मग ते चालत आले का नाही मग? आणि आमचं दिवस घालून सुद्धा माणसंही मागणं चालवणार का बंद पाडणार? आमचा दिवस घातल्यावर तर सांगतो. पुढच्या पिढीचे दिवस घालून मागची पिढी संसार करते. संसार म्हणजे काय? खो-खोचा डाव. खोकून चार फुडं पळायची, दोन्हीकडे 2 फूट उभा करायचं. पळायचं एकान पाठ ठेवायची. घाटला पाठी धपका की त्यानं मधी बसायचं. कुणी पुढं पळणाऱ्या त्यातला जागा शिवलं की बसाय मध्ये. मग ते पाठा शिवून पाठवून दमलं की त्या मध्ये बसलेला खाक म्हणते ते उठते, त्यांच्या मागे लागते. तसं आजा मेला पंजा मेला, बाप नरका गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. पंजानं खा गाठली आजाला. आता तुमचं वय होईत आले. संसाराला कोणत्या दुसक्या घ्यावं असं वाटते नाही. पोरा खो-खोचाच खेळू. खाक घातली की बघ चालवाकडे तुमचं ते म्हणायचं, गप बसायचं. असं ना. परमार्थ हा खेळ सुरपाट्याचा आहे. लोणपाट म्हणता का सुरपाट्या म्हणता? ती मराठवाड्याची लोणपाट म्हणते. मग तुम्ही आणि त्या ऐकून शिकले असल्या सुरपाटीच म्हणतात. सुरपाटीत एकटा मागं गेला आणि एकट्यानं मीठ आणलं आणि सगळी घरात खेळवली तर विजय होतो का नाही? एकटा
परमार्थ एकट्याचा. लई माणसं काय करे राम 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 म्हणून माळवडीत बसायचं. हे आमचं हे ढंग आहे. 4 माणसं गोळा करा, वाजवणारी गोळा करा, म्हणणारी गोळा करा. तो समाजाचा परमार्थ आहे. आणि वैयक्तिक एकट्यानं परमार्थ करायचा असेल तर रामकृष्णारी म्हटलं बसल्या जागेला तर एकटा जगही तारू शकतो. काय करतं तुका म्हणे त्याने केली वैकुंठ मेदिनी. तेव्हा पुढं काय सांगतात साधन कुठलं नको म्हणतात. जास्त जास्त माझ्या वाचून चालत नाही असा अहंकार आहे त्याला देहबुद्धी म्हणतात. कशाला हे शरीर तुमचं माझं. जन्माला आल्या या बायाने फडक्यात गुंडून ठेवलं का काय केलं तर काय केलं पहिलं फडक्यात गुंडून ठेवलं. पुढं कालांतरानं चालायला लागलं मग चड्डी घाल इजार घाल असं होईत आले. मग तुम्ही त्या बाळ होता ते तरण कवा झालं तुम्हाला कळलं. तरण झाल्यावर तरणच राहतंय का म्हातारपणाकडे झुकतंय. तरण राहीत नाही. म्हणून तरण्या माणसाला म्हातारपणाची आठवण असावी. पुढं हाताला कापरं भरलं सत्ता हातातली जाऊन असं वाटतंय. म्हातारं तिजोरीच्या किल्ल्या पोरासनी देत नाही आणि त्याला एका पेटात काही चावी लागत असं असं कवा लागेल तेव्हा लागेल. शरीर शेवटाला असं असं मान हली होतं हात हलतात. ही कंपनी लॉसमध्ये आहे म्हणते होते. शनिवार बुधवार 61-62 असं करीतच पुढचं दिवस काढायचं. खालचं दात पडतात वरचं दात पडतात. ह्यो घट आत जातोय खालचं दात पडलं हे लोंबतंय. लाळ मागे घ्याय गेलं तर धरान फुटलेलं असते खाली पडते. बाबडीचे खोड गिरबुडून जाते सरळ. काय बाबडीचे खोडावर सरळ घाण करतात. तैशी होईल चिडचिड उराडी ये. म्हातारपणा इथं लाळ घालायला लागेल. कुठं तुम्हाला 4 चौकात बसायचं जमर त्यावेळेला. ऐकू येईल माझा नाही हात पाय पडली धाप. माझा नाही हात पाय डोळा पडते झाप. माझा नाही हात पाय डोळा पडली झापड. माझा नाही हात पाय डोळा पडते झापड. कर्ण हे बधिर झाले वाचा बोले बोबड. 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 नाक मुख घडू लागले लाळ आणि शंभूड. नाक गळू लागले लाल आणि शेपूड. नाक मुख घडू लागले लाळ आणि शंभूड. नाक मुख गळू लागले लाल आणि शेपूड. मना परी गती झाली अवघे हाड हाड हाड. स्वाना परिगती झाली अवघी करती हाड हाड. मना परी गती झाली अवघे करती हाड हाड. स्वाना परिगती झाली अवघी करती हाड हाड. संत
पाय राहत नाहीत पाया गात्रे होतील भेंबळी दिवस असत माना काळी सकाळ उगवलेला सूर्य प्रफुल्ल प्रकाशित असतो संध्याकाळी मावळतो त्याला निस्तेज असतो का कसा असतं कसला जरी कणकर माणूस असला तर मरतान कसा असतो कसा निस्तेजच ना संत सांगतात गात्रे होतील बेंबळी दिवस असत माना काळी हाते वाहे टाळी जव मोकळी आहे ती जवळ उचलत्या तो हातान टाळी वाजून भजन करून मोकळा म्हणतात एकदा हातात कापरं भरलं टाळ धरा येणार झाला काय करणार पाय कापायला लागलं उभा राहता येईल मग बसून कीर्तन करायचं हे काय शास्त्रीय कीर्तन नव्हतं कुठं हां बसून कीर्तन खुर्चीत बसून कीर्तन करणाऱ्याचं तोंड बघू नये संप्रदायाच्या नियमान जाय पाहिजे नको माझा नाम हो देते पुढं नारदा मी उभा तेते तुम्ही आता टाळकरीवाला देव उभा असतोय देव उभा असतोय तिथे बसून कीर्तन सांगणारा ह्यो कोण बाजीराव जमत नाही तर कोणतं खुलं करून दे उभा राहून करून दे तुला जमत नाही राहू दे शास्त्र बी राहू दे शानपणा बी राहू दे उभा राहाय जमते तवरच कीर्तन करायचं काय करायचं हां बसून उठाठेव करीत बसायचं संत भार पंढरीत पुढं म्हणा खरं आहे नव्हे देव उभा आहे आणि बुवा बसून कथा कीर्तन असतील तिथं देव कंबर बांधून उभा राहतो म्हणून वारकरी प्रामाणिकपणे उभा राहून कीर्तन करतात देवाची मर्यादा राखा आलं लक्षात एखादा मंत्री आला की कसं करता उठून बसता उठून उभा राहता नाही हां तो बसल्यावर बसायचं म्हणून असं ना ते आपण बसतोय आणि बसा बसा म्हणतोय हां तो उभा आहे त्यावर मग आता देव आरती केल्याशिवाय बसत नाही हा सांगतो म्हणून आपली पत पाळायची काय पाळायची पथ नवऱ्याच्या बाईनं हळद कुंकू आणि मंगळसूत्र ह्याला इसबायचं नाही कशाला बाकीचं सगळं नसून दे गळावर सोनं गाठलं आणि मंगळसूत्र नसलं तर सुवासिनी म्हणतील का रंडके आहे म्हणतील मंगळसूत्रानं ती सुवासिनी आहे का कशी आहे नाही तर मग वैधव्य आहे सुवासीन हे तिच्या वागण्यावर नवऱ्याच्या जगण्यावर सुवासीनपणा आहे का अलंकारावर आहे जगण्यावर जगल्या नवरा म्हटल्या नवरा जगलेला आहे आणि ह्यावेळेस कुलावा इसारली आणि मंगळसूत्र इसारली तर लोक काय म्हणतील म्हणतील ना मग हे भाव कुणी केले म्हणायचं नाही अशा घडलेल्या गोष्टी आहेत गावात एक सावकारांची बायको एका दुसऱ्या बाईनं हळदी कुंकवाला संक्रांतीत सांगितलं तिचं बी काही चुकाय नाही मग 100 तोळं सोनं नवऱ्यानं घेतलं तर आता असल्या प्रसंगाला घालून मिरवायचंच की मंगळसूत्र वर घालावं म्हणून तिनं बाजूला ठेवलं आणि सगळं अलंकार घातलं घड्याळ बघितलं वेळ झालाय म्हणले कपाळाला कुकुबी लावलं नाही गडबडीत पदर घेतला ती सुटली मी हिला आरास केली ती बसायला सावकाराची बायको म्हणून कुठं क्वाट वगैरे टाकून व्यवस्था चांगली गेली
प्रत्येक बाई याची हिच्या तोंडाकडे बघायची, गळ्यात मंगळसूत्र नाही, कपाळाला कुकू नाही, पुढं कशाला जायचं म्हणायची, घरात जायची, घरच्या बाईला हळद कुकू द्यायची, निघून जायची. तास 2 तास असंच गेलं. ती चिडली. कोण? सावकारीन चिडली. मला कशाला आणलीस म्हणले. तर का कुठल्याही बाईने मला हळद कुंकू द्या नाही. मग ती पुढे येऊन बघती तर हिच्या कपाळाला कुकू नाही, गळ्यात मंगळसूत्र नाही. मग ती शहाणी होती बोलवणारी. आत चला जरा म्हणे. तिची तिजोरी आत होती आणि तेव्हा आरसा होता दांडगा आणि त्याच्या पुढ्यात नेऊन उभा केली. मग हिला सुंदर ते ध्यान कळलं. अगं बाई म्हणली माझं चुकलं. कोणाचं? माझा नवरा असून रंडकी म्हणायची का नसून? मी काय बोललेलं कळलं काय तुम्हाला? आता देव हाय नाही म्हणतात ते रंडकायच म्हणायचं का कसं? करणे केला त्याग देहबुद्धी. देहबुद्धीचा त्याग करा म्हणतात. लवकर देहबुद्धीचा त्याग होत नाही. बघा एक सावकाराची बाई होती आणि तिच्यावर रोज कामाला जाणारी दुसरी बाई होती. कुठं? ती गरीब होती. सावकाराच्या बाईचं पुढचं लगीन ठरलं. तिने तिला चाप लावला, तू माझ्या संग याय पाहिजे म्हणजे पाहिजे. रोजचं कामात आहे. अगं अंगाव कपडे माझी देतो. तुमची मोठ्यांची लग्न आणि तिनं चांगलं 10,000चं रेशमीच पाताळ तिला दिलं. कुणाला? झालं. तुम्हाला सांगतो, पहिली माणसं लग्न करायचे म्हणजे दारात खांद्यावरनं पाणी आणायचं. खरं नवरीला पाणी घालायचं, नवऱ्याला कळसात पाणी घालायचं, इनीला पाणी घालायचं, हिवाळ्याला पाणी घालायचं. असं चिक्कोल उडवून टाकायची माणसं. खांद्यावरनं पाणी आणा. आता तुम्हाला पाईपचं पाणी आहे, चितोडाच जाणार. नवरी घरात त्याची आंघोळ करण्याची, नवरा त्याची झेंडूची फुलं ज्या टाकली की तो नवरानी नवरी झाली. हळदीन खेळायची माणसं. पोराचा आजानी आजी असली तरी त्याला हळदीन खेळाय बसवायची. कुणाला? आईबाला बसवतीलच, आजा नाही बसवाय. गंमत करायची माणसं, विनोद करायची, आनंद करायची. काय चिकोल उडाल्याला. आणि मग ही आता साडी दिली कुणाची? आपली. तिला काय वड आहे? ती रेशमी असते, ती धुयाचं नसते. हा सांगतो, झाडूनच वापरायचं. काय करायचं? मग ती बघितलं ते एकदा दोनदा बसली त्या राडीत. माझी साडी घाण होईल म्हणून इनीन पाठ कायमचा ठेवला काकत. ती बसल तिथं ही आधी पाठ ठेवायची. पब्लिकला कळना इन कची. लुगड्यात एवढं मन अडकलंय, शरीरात मन अडकणार नाही. कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी, कोटा होता लपाला वाहिला आता खांदी, कोठे आड आली ही देह बुद्धी. मला काय ते कमी पडत म्हणून माणसं धावाधावी संसारात करतात. धाव वाढल्या का कमी झाली? तुला विचारालोय. आता नाव धाव वाढायला आली का कमी झाली? पदरात काय फजिती आहे म्हणते. काय मग देहबुद्धी जास्त आहे, ते लिहायला नेसायला कमी पडेल म्हणून
गरीबी राबतोय आणि श्रीमंत बी राबतोय. गरीबी राबतात का श्रीमंत बी राबतात? कसं व्हायचं माझ्या? श्रीमंत राबत नाही. श्रीमंत बोटा हलवी जाईल तर राबा लागते. हां सांगतो. मालकाची धंद्यावर दुट्टी नसली, गारगुटी दुकानच तुझी दोन असल्या आणि तू शेळुलीत राहून त्यांची चालतात व तुझ्या सकट गिराक लावशील. मग अंदाजोली चालत नाही. अंबानी अडवाणी नुसतं म्हणायचं तेवढा व्याप करीत जायचं असतंय खालून. आता सांगितलं असतं त्याचा इतिहास करे टाईम नाही तेवढा. उगाच घड्याळा बघित चाल देतो मधली मोकळा होतो. की देहबुद्धी आडवी ती कुठली, आणि त्यामुळे देवाचं स्मरण होते का देहबुद्धीतच अडकून हवं आम्ही. संसारातले विषय सुटत नाहीत. तुम्ही पोराला दावायच्या आधी, तुमच्या बायकोला दावायच्या आधी, मित्राला सांगायच्या आधी पैसे साठवून एकाला हांडावर ठेवलं, बॅग भरून ठेवलं. तुम्हाला उठाई ना झाल्यावर ते पैसे काय करायचं? तुम्हाला पैसे गारगुटला नेतील का शेवटला पोरच नेतील? शोधान करून टाकायचं त्यांच्या राखीनात, नाही तर काय ते करणार. तिकडे कशाला लांबड लावायची? नाही राखून ठेवतो. मग पोरं म्हणतात एवढं पैसे होतं आणि या म्हाताऱ्यानं आमचा हाल केलाय, कशाला याला बघायचा जाऊन. मग असं कुणाच्याही खातरात राहिलं नाही तर काय होईल तुमचं? आईशी दशा येईल पुढे. कोणी चेअर न झालं म्हातारपणात ते मन होईल वेडे. घरात कोण किंमत दिना झाल्यावर तुमचं मन वेडं लागेल. कसं होईल? त्याच्यासाठी एवढं केलं, तिच्यासाठी एवढं केलं, त्याच्यासाठी एवढं. मला आता कोण? मग काय शेवटला काय रडायचं का काय करायचं? करायचं नाही रडायचं, करायचं. जिथं रडणं आहे त्याचं नाव संसार आणि ज्याचं डर नाही त्याचं नाव परमार्थ. इथं कसलं भय नाही. आणि संसारात संसार रडविल्याशिवाय कुणालाही सोडीत नाही सांगतात. देहबुद्धीचा त्याग करा. तुका म्हणे सुख समाधी हरिकथा. देवाचं भजन करा म्हणतात, तिथं सुख आहे. आता इथं राम राम म्हणता. काय उद्याचं चांगलं असं ना वाईट असेल? तुम्ही आता विसरलाय का नाही थोडं? एवढ्या टायमात ते समाधान झालं का नाही? सारखं असं चित्त तुटत्याला असतंय. काय माझं होतं ते सांगतो. तुमचं कसं आहे मला माहिती. असं चित्त तळमळ त्याला होतं. हे इकडे गेलं एवढं, हे इकडे गेलं, हे असं करायला पाहिजे होतं, हे असं करायला पाहिजे होतं असं म्हणतोय. कुठलं एकदा अंगात आळूस आल्या हो, असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे. आळस्या माणसाला काय जमतंय? आणि एवढा आळूस अंगात भरतोय. जांभळीचं झाड होतं, तुझ्याखाली दोन अशी झोपलेली होती. कसली? आळशी. मिशा तुमच्या मिशीपेक्षा माझ्या मिशीपेक्षा कंगाल दांडग्या होत्या. उत्तानी झोपलेली होती. वारा आलं, जांभळं पिकलेली होती. त्यातलं जांभाळ एकाच्या मिशीत पडलं. आता हातान ढकलायचं राहून दे, जीवन ओढलं असतं तर चालत. पण भाद्रान जीवन सुद्धा ओढलं नाही. पडायचं पडून बाजूला पडलंय म्हणला. काय? आणि राजाला हाक मारली. राजा शिकारला निघालता जंगलात. काय झाले काय बघ म्हणले प्रधानला. राजा उतरला गेला. काय रे बाबा, काय तुम्हाला संकट आहे? काय विशेष संकट नाही मला, ते जांभळं तेवढं आत ढकल. आता राजाला एवढं काम सांगितलं जांभळं ढकलायचं.
राजाचं डोसकं फिरलं असेल का नसेल? किती नालायक म्हणला. आणि ती घोड्या हाकाय घेतल्याला चाबकान 2 ओढलं त्याला. 2 चाबूक ओढल्यावर शेजारी झोपल्या होतं माझ्यासारखं. ते म्हणलं आणि 2 हाण. तो राजा आहेस, मार म्हटल्यावर काय सगळ्यात ऐकलंच नसतात राजेला. काय रे म्हणला, त्याला मारल्यावर तुझा काय फायदा? हिनं तुझं काय केलंय? काय केलंय? साधा शेजार धर्म पाळला नाही म्हणजे. अरे झालं काय? मग अशा कुत्राला माझ्या तोंडात मुतलं म्हणजे. सोदारी झोपल्याला आहे, त्याला हाड म्हणेल का नाही? आता हेच तोंड कुठे गेलं? ही असली आळशी माणसं काय करतील म्हणतात? संसार करतील. राजा म्हणला ही जगायला लायक नाहीत, उचला आणि काय करा. नाही नाही, कलियुगात गुन्हेगारला करा. ही आळशी आहे, जे का गुन्हा केला हिने काय? एका खोलीत नेऊन टाकलीत आणि खायाप्याची व्यवस्था ठेवली. आता स्वांग काढलं की मी राजा नेऊन फुकट जेवाय घालतोय म्हणून माझ्यासारखी उठायची, तुमच्या उठ्या. राजा जाईल तिकडे आडवी झोपलेले आहेतच. राजा बिल्डिंगा बाजून कावला. माणसानं दान द्यावं, दान घ्यावं, खरं अनुदानाच्या भानगडीत पडू नये. कळते नाही बोललेलं? तुम्हाला अनुदान कोण देते? हलकट सरकार देते. काय म्हणलं मी? काय त्याचे लावले हुंदे व्हायला. अनुदानानं माणसं चावट होतील का शानी होतील? मग प्रजेला चावट करणार राजा चांगला. उद्योग करून घ्यावा, राबावावं, पोटाला घालावं, अंगभर कपडे मिळेल एवढं त्याला पगार द्यावा राबवून घेऊन, आणि जीवन सुरळीत जगता यावं असं करावं. अनुदान रुपयेचं देऊ नये. दान दिलं पुण्य होतंय, दान घेतलं तर चालतंय. गरिबांनी दान घ्यावं. मुलीच्या लग्नातले मागावं तुम्हाला पैसे, कुणाच्या तरी जेव्हा ते करून टाकावं. ते दान घेणं वेगळं. ते का रोजचा आहे काय? प्रसंग आहे. म्हणजे दान देणार आणि घेणारं दोघं बी लुच्चे आहेत का योकच लुच्चा आहे? काय म्हणताय? ही राष्ट्र राखतील का सपिवती? कसं होईल म्हणतोय तुम्हाला? काय माझ्यावर केस ठेवून द्या असा म्हणा, सांगा तुम्ही. मी केस ठेवायचीच वाट बघालोय. लांबडीच करतो. 288 ती सगळी जबाबदार आहेत. आम्ही ह्याव देतो त्याव देतो. ते राहुल गांधीचं तरी दांडगत होतं. 8,500 रुपये देतो मला महिन्याला. किती? 1,00,000 रुपये देतो मला प्रत्येक बाईला घरपोच वर्षाला. मग तू यार का पापाच लग्न करील का नाही? आगी आली सुगी आणि हुंदराला बायका दोघी तिघ्याची म्हण आहे म्हाताऱ्यांची. तसं प्रत्येकीला 1,00,000 रुपये अनुदान म्हटलं आठवड्याला लगीन करायला काढच नाही तुम्हाला. पहिलीचे पैसे घ्यायचे, दुसऱ्याचे लगीन करायचं. म्हणून सांगतो ध्यानात ठेवायचं, धनात सुख नाही. कुठल्याही भोगामध्ये सुख नाही. सुख भोग करते का नाही? पण ह्या भौतिक सुखाचा त्याग करायचा आणि पारमार्थिक सुख भोगायचं. ते भजनाने मिळवलं म्हणतात. तुका म्हणे सुख निवांत बसला आणि सगळेच व्यवहार विस्मरण झालं. जो विसरलाय सगळे व्यवहार तो सुखी आहे का बोटं मोजणारा सुखी आहे? विसरलाय तो.
विसरलाय तो. म्हणजे माझ्यासारखा महाराज आता कीर्तन सांगून गेला. सकाळचा उठला 8 वाजता, गंध उघडतोय, देवाला लावतोय, तर ते रिडको माय केलं, हे त्याला पिंटक त्या अमक्यान उसनव नेलं तर ते देतो मला बाजार आहे ना. आज त्यानं काय दिलं, मग जाऊन दे आणल्याचा देव सुद्धा घाबरत असेल. हो मला काय म्हणतो, दुसऱ्याला म्हणतोय. देव पुसताना सुद्धा संसाराचं ध्यान असतंय. मग ज्यांच्या चित्तात देव राहणं महत्वाचं भाग्याचं आहे काय संसार. देव वसे चित्ती, देव वसे चित्ती, देव वसे चित्ती, देव वसे चित्ती. देव राहिलेला आहे तिचं सुख आहे. काय म्हणतात तुका म्हणे सुख समाधी हरिकथा. देवाचं कथा कीर्तन ऐकताना थोडा वेळ आपलं मन शांत असतं. नाम घेता मननेवे जीव्या अमृत तिस्त्रवे होता ते राघवे शकून लाभाचे. तसं माणसाची वृत्ती सहज ग बस बसते. दृष्टांत सांगतो. एक कुंभार माती खाना गेला कुठं नदीवर. कुठलं कामाचं फुटून आलं तर गाव तुटून आलं तर कोणाला ठावं. त्या मळीत डाक गाठलेली सोन्याच्या मोहराची एवढी घागर गावली. काय गावली. मग गड्याला पैसा मिळाला की बायकोला जावील का ग बसल. आणला आणि बायकोकडे दिला. हे मातीत गावलंय कुणाला बोलशील तर का
हे मग गारगुटीतनं पोलीस येऊन नेत्यात या जनाव ताबा सरकारचा असतोय. आता चिकोल तुडवायची गरज तुला राहिलेली नाही. तेव्हा काय कर, आम्हाला काय गावले म्हणून कोणाला बोलू नको. बाई ग बसल कुठली, सकाळच्या पाण्याला गेली. तिची एक मैत्रीण होती. तिला वाटलं ही माझीच फक्त मैत्रीण आहे. हे बघ कुणाला सांगायचं नाही. माझ्या नवऱ्यानं ताकीद केली आहे म्हणजे कुणाला सांगा. तुला म्हणून सांगतो, तू माझी जीवाभावाची मैत्रीण आहेस म्हणून सांगतो. काय झालं काय झालं, एवढी घागर सोन्याच्या मोराची गावली म्हणली तीस. आता आम्हाला काय धंदा कराय कारण. मग ती बाई साबडीच हो, तिला काय माहिती पोलीस पाटीलनी कसला कायदा. तिची दुसरी मैत्रीण होती, तिला सांगितलं. ती उठली, तिसरीला सांगितलं. ते तासाभरात गावभर झालं. पोलीस पाटल्या बायकोला बिकळ. ती पाटलाला म्हणली बघा त्या अमक्याला एवढी घागर कुंभाराला गावली, काय सांगतेस. ते पोलीस पाटीलच ते गेलं गारगुटीला. त्यानं गेले फौजदारी. पोलीस आले. ते कुंभार लई शान होतं. माणूस शाना असावा. आईला एवढंच सांगून या बाईन घात केला म्हणला. पोलीस जवळ येऊस्त हिनं जीभचाच कंडका शेंडा पाडला पुढला. बायकोच्या जीभच कापली, झक मारून दे म्हणून. लावला हळदनी मीठ मोकळा झाला. तेल तिला चोरून दे म्हणला. आता झालं तो त्याला चावडीत बरे वेळा. कोणाला, कुंभाराला. काय रे केवढी घागर गावली. कुठली घागर काय सांगता. तिने काय अंगाला लावून घ्यायला. तुझ्या बायकोला तपासायला घ्या जा म्हणला. तिला बोलाय कुठे येते म्हणला. आता काय बोलेल ती. तपासा जा म्हणला. बोला येत नाही म्हणला तिला. हे तुझ्या बायकोनं अमक्याला सांगितलंय कायला वाढायचे म्हणला. तिला बोलायला सांगितलंच कशी. नाही आण म्हणले. चावडी नेली. ए बाई केवढी घागर गावली. उरती राहती. तिनं असा हातान लावलं. ते बघ म्हणला चिवडी घागर गावली म्हणती. साहेब तुमचं सगळं चुकतंय म्हणला. तर काय अहो म्हणला मी असतोय माती घोळाय चिकोल कराय. ही असती पाण्याला. ती एवढी झाली की घागर वावतोय म्हणते म्हणला. ती गावात सगळ्यांनी असंच सांगते म्हणा. हो हो. आणि त्याचा अर्थ तुम्ही सोनं गावलं केलं एवढं छान आहे होय म्हणला. नदीकडला कोण सोनं पुरून ठेवते म्हणला. आणि त्यानं दाबलं ते कुणी कुंभारा. कारण जीभ कापून तरी बाई ग बसली का. कशी माणसाची उची ग बसती म्हणता. मग त्याला सारखं काम रावायचं. म्हण राम म्हण राम म्हण राम. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. कळवेल अंतकाळी प्राणप्रयाणाची वेळी वाहते निराळी. रांडा पडे सख तुका म्हणे सुख. समाधी हरिकथा. समाज में निवांत राहणं. नेणे भव येता गेल तो परत संसाराला येणार नाही. मुक्त होईल म्हणतात. कथा सुख करी कथा मुक्त करी. कथा याची भरी विठोबाची. म्हणून कथेत येऊन बसावं. कथा त्रिवेणी संगम देवभक्तानी नाम ते तिचे उत्तम चरण रजरंजिता असं साधूंना सांगितलं. म्हणून इथं सांगतात तू का म्हणे सुख समाधी हरिकथा नेणे भव येता गेल जो. पुढं हरी भजने हे धवळ रे जग. तुकविला कळी काळाचा विठोबा रखुमार. टाळी करा म्हणा. हे वाजवायला दे. कुमार
हरिभजन हे ढवळले जग संसाराच्या नावे घालून असून ते कमी करायचं त्याच्याबरोबर जरा चढाय संसाराच्या नावे घालून असून म्हणजे का सांगतो गंमत कशी आहे आद्रष्ट जे असतं त्याला आमची माणसं नशीब म्हणतात काय म्हणतात आणि दुसरा शब्द काय म्हणतात दैव चांगलं नाही असं बी म्हणतात दैव म्हणतात की काय म्हणतं का नाही म्हणत हा दैवात चांगलं असलं सगळं चांगलं होतं आणि दैवात चांगलं नसलं तर सगळं वाईट. मग आता ही शिकलेली माणसं इथली ही करल्यावरच होते म्हणतात काय लकवा मारला म्हणते कशा देवाला नवास केला तर लकवा मारून देऊ ना हे नशीब नव काय लकवा मारा आमच्यावर मोठ्या पोटाचा तरी गडी कवा आहे सरडागत माणूस आहे पहिल्यापासून म्हणजे मॅट्रिक शाळा शिकल्यापासून मला वाटते ओळख असेल तिथनं पुढे ग्रॅज्युएट झाला लगीन झालं अमकं झालं तमकं हाय ओळख आहे म्हातारा दारात खुर्चीत बसायचा तोच बोलवायचा आणि म्हातारी त्याला बोलवायची तिथनं ओळख झाली पण कंब्याला जायचं लय शेळूला थोडं येंगरूळला जायचं पाठीला पिशिरून चलण्याची गाड्या इकडं होत्याच खवा काय म्हणताय गाड्या नव्हत्या हे ह्या येतात वडा आहे का नाही पुढचा मडून सोडल्यावर का मागा इकडं इकडे बी इकडे बी हे गुंड असायचं त्यातनं सायकल बी घालायची नाही सगळं चाळून माती न्यायची खाली वड्या गुंड वाटत आणि त्यातनं नक्कनी बोटं मोडली ते सावतवाडला कीर्तन जाऊन करायचं चला नको करवडांच्या घरापासून जायचं तिकडं सावतवाडला कुठं इकडे ह्या बाजूला असायचं कल्याण करायचं की तिथं राहायला वर ती बोलवायचीच वर्षात एकदा दोनदा जायचं चालत वारकऱ्यांची भावना आहे आता खोतवाडीला जायचं रावणाच्या वाडीला जायचं वरप्याच्या वाडीला जायचं साधी माणसं आहेत राम राम म्हणतात आपणला कळलं ते त्याशी सांगायचं आणि त्यासनी कीर्तन सांगितलं मी शाना झालो काय म्हणतात हो धोताराकडून आधीच चढू नये पाणी तिकडं लांब आहे तिकडे चाल धोताराकडायचं गंमत अशी हे भजन सामान्य बी ठरू नका पण समजून बी घ्यायचं राहू नका जर माणसाचा नैसर्गिक जन्म असता शरीर पंचभूताचं सारखं आहे तुमचं नि माझं अंतकरण पंचीकरण पंचभूताचं सारखं आहे आत आत्मा आहे तो सगळ्यांचा सारखा बरोबर आहे आत्मा बी सगळ्यांचा सारखा आहे काय फरक नाही त्यात महार मांग कोण असू द्यात महार म्हणून घेत नाहीत काय नाही घेऊ द्या खरं महाराज सारा वागाय सोडत्यात काय म्हणतात मी आता सरकारला लई दिवस सांगतोय ते तुम्ही पुसा दाखल्यातलं म्हार सुतार तांबार पुसा भारतीय भारतीय असं लावा मुसलमान बी लावायचं नाही बामण बी लावायचं नाही भारतीय म्हणून लावायचं काय म्हणून लावायचं कोण कोणाची पोरगी पळवून येते देण्याचं मागून करून तिकडे लांबड लावीत बसायचं देवानं आमच्या चाल लावली पळवून बायको आणायची कृष्णान बायको पळवून आणली का नाही मग पोराची कशाला नाव ठेवता काय म्हणता ती पळून आली हळद लागलेली बाई हो रुक्माबाई पळून आली ती कसली हा अहो तिच्या मनात असल्याशिवाय आणली असं काय म्हणता तुम्ही न रुक्मिणी मातेंच्या मनात होतं म्हणूनच पळून आणली आणि तिनं जासूस पाठवून दिलता मला पळवून नाही तर मी आत्महत्या करणार म्हणून मग देवाचं चुकलं का पळवून नेऊन तिला जगविली ते बरं झालं
हा? मी काय सांगतोय ऐकून घ्या. मग पोराच कशाला नाव ठेवता. गेली पळून बरं झालं म्हणायचं, आग गेली म्हणायचं. तिकडे कुठं जमत असलं दम काढायचा, नाही तर गप घरला घेऊन यायचं. आईबाबाला तर जमतंय म्हणतात रे. क्षमा करायचं सोडून जाता विषय. पण ते मान्य आहे, मान्य आहे. छगन भुजबळ कुठल्या समाजाचा माणूस आहे? माळी म्हटले ओबीसी, बरोबर आहे. BC OBC आणि TC ST NT मार मांग म्हणे. हे का इंग्लिशमध्ये म्हणायचं बरं, मराठीत म्हटल्यावर धोका होतो. आणि प्रत्येक त्या आमच्याला हात लावून बघा, मग त्याला धरूनच बसल्या. बघा तुमच्या गावचा जावाई चांगला पाटगावच्या पुढं होता आणि त्याला आई सांगित गेली, तुझे सासरवाडी मधुर आहे, खाली होड्यावर गाव आहे, इकडं गाव आहे, मधी दोन्ही ज्या हिर आहे आणि 100 हात कोण आहे, त्यात पाणी आहे फाल 50 फूट. एवढं बोललं सपत नाही. आमच्या इथं काय करायचं, पाणी नाही. चांगला आहे बाबा तिथं. शो आला, गाडी चुकली नाही, तिन्ही सांजाला. आणि सकाळचं आड बघायला जाईल का नाही, तिन्ही सांजाला आड बघायला गेलं. आणि वळंबून बघताना ते रात्रीचं काही दिसेना वाडा, पाणी कसं फॉलायते. आणि तोल बी आवराय पाहिजे की बघताना असं. तोल आवार नाही, पडलं इजारी सगळं आहात. पहिल्या टाक्या पायपा कुठं होत्या घातलेल्या. सकाळचं पाणी सपलं की बाया लवकर उठून आपलं चांगलं होतं ते. गुरुसाहेब पायपातलं पाणी जेवायला घालता, हे बरं आहे काही जाऊन आणलेलं बरं. तुम्ही आम्ही पुढार येऊन आमचा घोळ केला असा. 8 दिवसाचं पाणी आमच्या देवाला होय ना. आणि सोडा आंबुराव बांबुराव महिन्यानं आंघोळ करत्याला आहे का काय की. पंचायतचा शिपाई ह्या महिन्यात त्या महिन्याला औषधपूर्वर आंघोळ करत्याला असते गो कुणाला. काय त्या देवाचं बी कलियुगात सळलं नाही, आमचं तरी नाहीच. खरं देवाचं ते कुठं सळ आहे. गप नदीचा गेला त्याचा तो आंघोळावर. त्या बाया गेल्या आंघोळीला पाणी आणायला. हो वर्ण घागर सोडलं, आज झाड होतं पिपरीनेचं, ते मारलं तर खाली उतरून. खरं खूट होता आणि त्या खुट्टाबरोबर पाणी होत्या. त्या खुट्टाला धरून आत काढली त्यानं कशी तरी. कोणी घागरवरनं याला टाळक्या पाण्याला सोडल्या, राठाखाली होते ते लागलं पाय मारून इकडे तिकडे कराय. वाजतंय काय म्हणत्या बाईन बरोबर भेटलं. बायकासनी लग असतो हा सांगतो. तुम्ही बायासनी नावं ठेवायचं नाही. गड्यापेक्षा 6 पट सायास करणाऱ्या स्त्री असतात. किती स्वतःला शाणा ठेवायचं नाही. कोंबड्या लवकर उठते का तुम्ही उठता? टायमाला उठणार कोण? मग शाणं कोण? कोंबडं लढाई करायला आलं, जीव जाऊन दे, कारण मागच सरणार नाही. लढाईचा निश्चय आहे का नाही त्याचा? का कोंबड्याची लढाई बघितल्यास का नाही? पैशावर झुंजी लावता का नाही का? ती मागं सरत नाही. एकटं खाईत नाही. तांदूळ बिंदू असं उन्हात घाला, वाळवान गाऊन दे, कॉक कॉक कॉक, पाक कोंबड्या गोळा करते. एकटं खाईत नाही. आम्हाला चोरून खायची सवय आहे. घ्यायचं का गुन्ह्याची होय. आणि राबूनच खातंय, फुकट खाईत नाही. गोंगड्या घाला उकरते नाही खातंय. काय म्हणताय? तुमचा ढीग असून दे, त्यात टोच घालीत नाही.
मातीत ओढून लावायचं इथून त्याचं बी खरंच आहे हो. आली की गोळा करून येणार, वरल्यावर खाऊन काय करता, मातीत ओढल्यानं का शाना गेलं कोंबडं. तुमच्या काँग्रेसच्या BJPच्या पुढाऱ्यापेक्षा शहाणा आहे. त्याला कसं मिसळायचं, कसं गदरायचं आणि कसं इचून खायचं चांगलं करते त्याला. कुणाला माणसं एवढा शहाणा आहे. आपला आपण शहाणं ठरवायचं नाही, जग बघायचं. जगात कुणावर काय गुण आहे बघायचा, तो कसा आहे बघायचा. आमच्याकडे त्यातलं काय आहे का बघायचं. मग सांगा, साहेब लोक आहेत आता आमच्या घरातली पोरं शिकल्यात. कोण पुण्याला राहतोय, कोण मुंबईला. जवळजवळ 90 कोटी पोरं परराष्ट्रातले आता भारतात येणार आहेत. परत ती नोकरीनं काढणार आहेत. कुठं समान नागरी कायदा केला तर तुमची पोरं आम्ही नोकरीला घेणार नाही म्हणतात ते. पण आता सांगतो ऐकून घ्या, ती नुसती म्हणतात. आमची पोरं आली तर गुरव साहेब ते पोटाला खातील का भीक मागतील हो भारतात येऊन परत. प्रत्येक राष्ट्रात 10-20% माणसं आहेत ते त्यांचं राजकारण, त्यांची कारखानदारी अशी सांभाळणारी बुद्धिजीवी माणसं आहेत ती भारतात. आता मोदीने एवढी शस्त्रास्त्राची जोडणी केली ती परराष्ट्रातली माणसं कामावून केली का भारतीयाकडनं केली काय म्हणता. मग काँग्रेसकडे सत्ता असताना माणसं खोली होती आणि आता 10 वर्षात लगेच आली झाली. तर काँग्रेसवाल्यानं थोडा काय आहे हे आता भजनात असं का झालंय, जुन्या भजनाने टाळच घेऊ द्या नाहीत पोरासनी. हे मागं सर तुला काय पोरं मागं सरली. आता ती मेली त्यांच्या आरतीला बी कोण नाही. काय म्हणताय. मग ती बारकी पोरं मिसळून घ्यायची आणि भजन करायचं. तुमच्या लक्षात आलं मी काय म्हणतो ते. आता त्या मोदीकडे काय आहे का नाही काय की करते सगळी राष्ट्र म्हणून माझ्याबरोबर एकदम हल्ला करा म्हणतोय. नाही तुम्हाला 180 सेकंदात सपिवली. 180 सेकंद मी किती मिनटं शाळा द्या नव्हते सर. 3 मिनिट किती 3 मिनिट 3 मिनटं. मग आता मला सांगा 3 मिनटात सगळं जग सपिवतो म्हणतोय ते. नुसतंच म्हणतोय कारण ते मुंबईच्या गुंडासनी सवय हो. तरी मखाच्या जवाने आपलंच अंगराग फाडायचं, बाकीचं पळतंही फाडलं बाबा नवा अंगराग म्हणून. तसं नुसतं भ्या घालतोय. काय अंगात ताकद आहे काय मला माहिती नाही. पण माझा विश्वास आहे अब्दुल कलामवर. त्यानं निवृत्ती घेतली. त्यार्थी शस्त्रास्त्रात निर्माण करायसारखं काय त्यानं शिल्लक ठेवलेलं नाही आहे.